नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। जय साई। आपल्यासमोर परत येण्याचं एक माध्यम मिळते आपल्या केबल चॅनलच्या हिशोबानेच। आपल्या सर्वांना सप्रेम साईराम। विषय आजचा भद्रा काळाच्या संदर्भातला आहे। दोन विषयाची आपल्याला चर्चा करायची आहे की होलिका पर्व कालामध्ये आलेला भद्रा काळ, त्याच्यानंतर त्या दिवशी असलेले चंद्रग्रहण, नंतर पुढच्या कालावधीमध्ये अजून एक आपण व्हिडिओच्या माध्यमातून येऊ की 8 तारखेला येणारे जे चंद्रग्रहण आहे त्या बाबतीत पण आपल्याला डिटेल्स त्याच्या घ्यायच्या आहेत। मंडळी, ह्या टायमिंगला जसं पौर्णिमेचा कालावधी येतोय त्याच कालावधीमध्ये आपले कोणते ना कोणते सण येत आहेत। उदाहरणार्थ रक्षाबंधन येत आहे, जसं आता होलिका पर्व काल आहे। मग ह्या ज्या पिरियडला आपल्याला पौर्णिमा येते त्या पिरियडला भद्रा काळ येतोय आणि त्या भद्रा काळाच्या निमित्ताने आपल्या समाजामध्ये सध्या वर्तमान काळामध्ये असलेल्या सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की आपल्याला छोट्या छोट्या बाबतीमध्ये, आपल्याला छोट्या छोट्या रील्समध्ये आपल्याला भद्रा काळाच्या बाबतीत गैरसमज आपल्यापर्यंत आलेस। काही जण म्हणतात की भद्रा काळामध्ये होळी पेटवायची नाहीये, काही जण म्हणतात होळी पेटवायची आहे, काही जण म्हणतात रात्री 11:30-12च्या नंतर होळी पेटवा। तर या काही कालावधीमध्ये आपल्याला भद्रा काळाचं जे शंका कुशंका राहत आहेत किंवा भद्रा काळाबाबतीत सुद्धा भीती मनामध्ये पसरवली जाते की जर भद्रा काळामध्ये आपण काही व्हिडिओ मी जे पाहिले त्या व्हिडिओमध्ये असं दिलंय की भद्रा काळामध्ये जर समजा आपण याच्यामध्ये होळी पेटवत आहोत तर जागोजागी आगी लागतील इत्यादी त्यांनी त्याच्यामध्ये सिद्धांत मांडलेत, मत मांडलेत। काही व्हिडिओमध्ये काही स्थानिक वर्तमान कालामध्ये काही ठिकाणी ज्या आगी लागलेल्या आहेत त्याचं देखील विवरण दिलेलं आहे। काही जणांनी मागच्या कालावधीमध्ये काही ज्या आगी लागल्या त्याचं विवरण दिले संदर्भ म्हणून, पण त्याला प्रत्येकालाच तथ्य आहेत की नाही हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा ग्रंथांचे त्याच्यामध्ये नोट्स काढल्या, ज्यामुळे आपल्याला याच्यामध्ये समजवण्यासाठी आम्हाला सोपं पडेल आणि आपल्याला देखील ते सहजरित्या कळेल। विशेष म्हणजे पाहायला गेला तर भद्रा काळमध्ये आपल्याला जे विवरण आलंय ते विवरण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेचं आणि फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेचं असं आहे। आपण ते माहिती घेऊ शकता, जे आपल्याला स्क्रीनवर येत आहे आपण ते लिहून देखील घेऊ शकता। भद्रायाम द्वेन कर्तव्य श्रावणी फाल्गुनी सदा, श्रावणीम नृपतीम हंती ग्रामम दहती फाल्गुनी, असं मत आलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये त्यांचं मत आहे की भद्रा कालमध्ये 2 आपल्याला कर्तव्य करायचे नाहीयेत। एक श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन आणि एक फाल्गुन पौर्णिमा म्हणजे त्याच्यामध्ये होळी। भद्रा काळामध्ये हे 2 कामं आपल्याला करायचे नाहीयेत। पण भद्रा कालाचं गणित फक्त ह्या कालावधीमध्येच मर्यादित असतं असं नाहीये। भद्रा कालाच्या गणितासाठी आपल्याला ती भद्रा पाताळ लोकी आहे की मृत्यू लोकी आहे, पृथ्वी लोकी आहे की स्वर्गामध्ये आहे, आपल्याला त्याचं विवरण देखील आधी पाहायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्या भद्राचं आपल्याला जे आहे पुढचं डिसिजन घ्यायचं आहे। त्यामुळे फक्त पौर्णिमा आली आहे, रक्षाबंधन आहे अथवा होलिका पर्व आहे आणि भद्रा आली मग भद्रा संपेपर्यंत आपल्याला ते करायचं नाहीये। इथपुरतं भद्रा कालचं कॅल्क्युलेशन मर्यादित नाही, त्याचं पुढे देखील त्याचं विवरण आहे, आपण ते पण जाणलं पाहिजे। भद्रा काळ म्हणजे नेमकं काय की तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण, तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण। म्हणून हा भद्रा कालाचा विशेष आपल्याला जे पाहायला भेटतंय तिथीमध्ये, करणामध्ये, पंचांगाचं जे शेवटचं अंग आहे ज्याला आपण करण म्हणतो त्याच्या अंतर्गत आलेला हा भद्रा काल आहे। म्हणून भद्रा कालाचे विवरण आपण देखील पाहिलं पाहिजे। याच्यामध्ये आपल्याला भद्रा काळ किती वाजेपर्यंत आहे, भद्रा काळात सध्या पाताळ लोकी आहे की स्वर्ग लोकी आहे की पृथ्वी लोकी आहे, आपल्याला हे देखील पाहायचंय आणि त्यानंतर भद्रा काळाचं विवरण आपल्याला घ्यायचं आहे। आपल्याला भद्रा कालाच्या संदर्भात 2 ग्रंथांच्या आधारे आपल्याला होळीच्या पर्वाच्या विशेषेने आपण जे पण तपासणी केली त्याच्यामध्ये 2 ग्रंथांच्या आधारे प्राथमिक विवरणच आपल्या समोर मांडणार आहे। जास्त ट्रिकी विषय आपल्याला घ्यायचे नाहीत जेणेकरून समाजामध्ये अजून समाजामध्ये गैरसमज इत्यादी पसरण्याचे जे चान्सेस आहेत ते नसावे। यासाठी आपण प्राथमिक विवेचन आपल्या समोर आणले जेणेकरून आपलं देखील कन्फ्युजन राहू नये। विशेषतेने मुहूर्त चिंतामणी आणि धर्मसिंधू या 2 ग्रंथांच्या आधारे आपल्याला याचे संदर्भ आम्ही आपल्या समोर देत आहोत। धर्मसिंधू मध्ये असं आलेलं आहे की तेषाम भद्रा मुखं त्यक्त्वा पूजा होला निशामुख। याच्यामध्ये यांचं मत असं आहे की फक्त ज्यावेळेस भद्रा काळ हा मुखाच्या स्वरूपामध्ये आहे त्या टायमिंगला आपल्याला
भद्रा काळ जो आहे, जो मुखाचा कालावधी त्यांनी जो दिलेला आहे, त्यामध्ये फक्त आपल्याला अग्नी प्रज्वलित करायचा नाहीये होलिकेचा. त्या व्यतिरिक्त आपल्याला जो काळ आहे त्या काळामध्ये आपण होलिका दहन करू शकता, किंवा भद्रा जर पाताळ लोकी आहे तरी देखील आपल्याला होलिका दहन करण्याची अनुमती आहे. त्याच्याने तुम्हाला काहीही त्रास होणार नाहीये. आपण निश्चित पद्धतीने होलिका दहन करू शकता. भद्रा म्हणजे नेमकं काय आहे, भद्रा काळ काय आहे, या बाबतीचं विवेचन आपण प्रत्येक पौर्णिमेला ऐकले, आपण रक्षाबंधनला ऐकलं आहे, त्याच्या आधी पण ऐकलं आहे. होलिका पर्व काल जो आपल्याला दिलेला आहे की होलिका पर्व कालामध्ये आपल्याला नेमका विधी जो करायचा आहे, किंवा कशासाठी आपल्याला ते गोवरा रचायचा आहे, कशासाठी आपल्याला ते झाड जाळायचंय, कशासाठी होलिका दहन करायचंय, याच्या बाबतीत जर आपण विवेचन पाहत असाल तर आपल्याला भविष्य पुराणामध्ये याची स्टोरी दिसते. भविष्य पुराणामध्ये असं दिलेलं आहे की धुंडा नावाची एक राक्षसी होती. या राक्षसीने शंकराची उपासना करून तिने आपल्याला आपले तेज जे आहे, आपलं चैतन्य जे तिला अपेक्षित आहे ते शंकराकडून मागितलं. त्याच्यानंतर जास्त करून धुंडा राक्षसी लहान मुलांनाच त्रास द्यायची, लहान मुलांचा छळ करायची, लहान मुलाला त्रास द्यायची, आरोग्याच्या बाबतीत तक्रारी त्याच्यामुळे व्हायच्या. मग या सगळ्यांचं ज्यावेळेस पण जास्त तिचा विवेक आपल्याला जो आहे, जो त्रासदायक दृष्टीने लोकांना दिसायला लागला, त्यावेळेस त्या काळाचे राजे जे होते वर्तमान कालामध्ये, ते राजे होते, त्यांचं नाव रघु, राजा रघु. म्हणजे रामचंद्राचं जर आपण वंश पाहतोय तर रघुवंशी आपण जे म्हणतोय ते रघु राजे जे होते ते त्या काळात होते. रघु राजांनी आपल्या राजपुरोहिताकडे या माहिती आपल्या बाबतीत जी आहे, जी धुंडा राक्षसी बद्दल जी होती त्याच्या बाबतीत चर्चा विमर्श करण्यासाठी आपल्यासोबत त्यांनी एक व्यवस्था दिली. त्याच्यानंतर राजपुरोहितांनी सांगितलं की फाल्गुन महिन्याची जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गोवऱ्या झाड जे सुकलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला जे त्यांनी विधान दिले, होलिका पर्वाचं जे विधान आहे ते विधान त्या दिवशी त्यांनी करायला सांगितले. ती पौर्णिमा होलिका पौर्णिमेची जी होती, जी फाल्गुन महिन्याची होती, ती धुंडा राक्षसीचं जे रेडिएशन्स ज्या त्याच्यामध्ये जे जास्त प्रमाणात होते त्याला संतुलित करण्यासाठी तो पर्याय जो होता तो दिलेला आहे. अधिकांश पद्धतीमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळतात की होळी पर्व कालामध्ये होळी पेटवताना आपण त्याच्यामध्ये पतंग लावतोय, कागदाचा वापर जास्त प्रमाणामध्ये करतोय, किंवा असे काही त्याच्यामध्ये केमिकल्स वापरतोय जेणेकरून होळी पटकन पेटावी. फॉर एक्झाम्पल आपण रॉकेल वापरतो इत्यादी. ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत, आपल्याला नॅचरली करायला सांगितलेलं आहे. वास्तविकता आहे की या काही पर्व कालामध्ये थंडीचा पिरियड हा असायचा, याच्यात पुढे आपल्याला थंडीचा कालावधी जो आहे तो कमी कमी प्रमाणामध्ये चालू होतं. ऋतू बदलल्याच्या टायमिंगमध्ये आपल्याला याच्यामध्ये जास्त करून लोकांना यामध्ये कोणताही आजाराचा जो काय पिरियड आहे हा, यामध्ये व्हायरल इन्फेक्शन जास्त होण्याचे चान्सेस राहतात ऋतू बदलताना. तो आपल्याला होऊ नये याच्यासाठी आपल्याला ऋषीमुनींनी, ग्रंथकारांनी आपल्याला या बाबतीचं विवेचन प्रत्येक वेळेस विज्ञानाला अनुसरून जे आहे ते मांडलेलं आहे. या बाबतीमध्ये तसंच आहे, आपल्याला जे झाड वापरायचंय, जे झाड सुकलेलं असावं आणि जे झाड एरंड्याचं असावं, या झाडालाच होलिका दहनाच्या वेळेस प्राधान्य आपल्या पूर्वजांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ज्या आहेत याच्यामध्ये वापरायच्या आहेत, तिळाचं तेल पेटवण्यासाठी वापरायचं आहे, अथवा तुपाचा वापर आपल्याला, जे गाईच्या तुपाचा वापर आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर आपण लवंगा त्याच्यामध्ये टाकतो आहोत, काही जण सुके नारळ त्याच्यामध्ये टाकतो आहोत, काही जण बत्ताशे त्याच्यामध्ये नैवेद्यासाठी टाकतो, काही जण पुरणपोळ्याचं नैवेद्य त्याच्यामध्ये देतो, काही जण प्रदक्षिणा घालतो. या ज्या काही परंपरा आल्यात ह्या परंपरा वैज्ञानिक दृष्टीने तथ्यदायी आहेत आणि याच्यामध्ये काहीही गालबोट आपल्याला लागावा अशी कोणतीही निर्णय नाहीये. परंतु आपण त्याला जे पतंग लावतो, आपण त्याला नको ते झाडं वापरतो, जे झाडं विषारी पण आहेत, कधी कधी त्या झाडांचा आपल्याला त्रासही होतो ज्याच्या सुगंधामुळे. त्याच्यानंतर आपण त्याला पेटवण्यासाठी रॉकेलचा वापर करत आहात, मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. ते नाही पाहिजे. निसर्गाला अनुसरून आपल्याला जी परंपरा आहे त्या परंपरेलाच फॉलो आपल्याला करायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पुढे जायचं नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आपण जागोजागी याचं विवरण दिलं पाहिजे. आपणही याची माहिती घ्या. व्हिडिओ पाहून आपल्या आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी आपण होळी पेटवणार आहोत त्या ठिकाणी असलेल्या मंडळांना, मंदिरांच्या व्यवस्थापकांना किंवा होळीचं आयोजन जे काय करतात त्या प्रत्येकांना आपण हे विवरण निश्चितच कळवा की होळी आपण जे करणार ते गाईच्या शेणांच्या आपल्याला गोवऱ्यानी करायचं आहेत. एरंड्याच्या झाड जर आपल्याला मिळालं निश्चित तर त्याच्या खोडापासून आपल्याला ते करायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये ह्युमिनिटी पॉवर जास्त वाढताना दिसेल. अरोमा थेरपी आपल्याला त्याच्यामुळे मिळते. ती अरोमा थेरपी सुगंधाच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये बदलाव दिसण्याचे चान्सेस देते. त्याच्यामुळे त्या दृष्टीने पण त्याची माहिती तुम्ही घ्या. विशेषतः आपण पाहायला गेलात तर याच्यामध्ये होलिका पर्वकाल जो आपल्याला मुहूर्त पाहण्यासाठी आपण आजचा जो व्हिडिओ घेतलाय
त्याच्यामध्ये दाते पंचांगकर्त्यांनी आपल्याला या बाबतीत काही विवरण दिले आहे. दाते पंचांगाचं मत आहे की भद्रा काळ जो आहे तो रात्री 23:14 संपणार आहे. रात्री 11:14 भद्रा काळ संपणार आहे. याच तथ्यावर म्हणजे 24 तारखेला रात्री 11:14 भद्रा काळ संपणार आहे. आता या तथ्यावर बरेच इंस्टाग्रामवर जे पण व्हिडिओ येतात त्या व्हिडिओमध्ये असं आपला विमर्श आलेला आहे की 11:30च्या नंतर रात्री आपल्याला होळी पेटवायची आहे. त्याच्यामुळे सामाजिक दृष्टिकोनाने बऱ्याच मंडळांना किंवा बऱ्याच व्यवस्थेला ते व्यवस्था एक व्यवस्थित नाहीये. त्यामुळे त्यांना जे अडथळे जे येतात त्या अडथळ्याच्या कारणानुसार आम्हाला जे प्रश्न आलेत त्या प्रश्नाला म्हणून आपल्याला आन्सर तुमच्या सहजतेमध्ये पण यावं व्यवस्थेमध्ये आणि तुम्हाला त्याच्या बाबतीत मुहूर्ता बाबतीत कन्फ्युजन नाही राहायला पाहिजे याच्यासाठी आपण देतोय. 11:15च्या नंतर जो मुहूर्त आलेला आहे तो मुहूर्त अतिशय योग्य आहे, रास्त आहे, त्याच्या बाबतीत दुमत नाही. परंतु पंचांगकर्त्यांनी जे मत मांडलं त्याला अनुसरून काही ग्रंथांचे आपल्याला त्याच्यामध्ये संदर्भ मांडणं गरजेचं आहे. मुहूर्त चिंतामणी ग्रंथाचं विवरण असं आहे त्याच्यामध्ये की ज्या वेळेस पण भद्राकाल पाताळ लोकी आहे त्या कालावधीमध्ये आपल्याला भद्रा त्रास देत नाही. त्यामुळे पाताळ लोकी असलेला भद्रा काळ असल्यामुळे 24 तारखेला कन्या राशीमध्ये चंद्र आहे. तो चंद्र कन्या राशीमध्ये असल्या कारणाने भद्रा कालावधी हा पाताळ लोकी आहे असं मत आहे. जर पाताळ लोकी भद्रा आहे तर ती भद्रा आपल्याला त्रास देत नाही असं देखील मत आहे. त्यामुळे 24 तारखेचा जो कालावधी आहे तो पाताळ लोकी असलेल्या भद्रेचा कालावधी आहे, जी भद्रा आपल्याला त्रास देणार नाही. त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार जी पारंपरिक दृष्टिकोनाने भद्रा काल असो अथवा नसो होळीचा आपण आनंद घ्यायचो त्याच आनंदामध्ये आपल्याला होळी पेटवायची आहे, उत्सव मनवायचा आहे. याच्यामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये व्हिडिओवर तथ्य मानून आपण त्याला प्राधान्य न देता रात्री परात्री अपरात्री आपण त्याच्यामध्ये कोणतेही होळी पेटवण्याचे विषय आपण त्याच्यामध्ये संदर्भ मानून आपण त्याला विश्वास न ठेवणे हेच आपल्याला हिताचं आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला असं पण मत आलेलं आहे की जसं मुहूर्त चिंतामणींना एक श्लोक वापरला एका जागी त्यांनी म्हणते की ग्रामम दहती फाल्गुनी. जर समजा मुहूर्त चुकला आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर त्रासदायक स्थिती जाणवली तर त्या हिशोबाने आपल्याला जागोजागी आगी पेटतील असं मत आहे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहायला गेला तर याचा संदर्भ फक्त आपल्याला इतक्या वर्षात एकाच ठिकाणी आला. जसं कन्फ्युजन आपल्याला प्रत्येक पंचांगमध्ये आलं हेच कन्फ्युजन आपल्याला 2018 मध्ये आलं होतं. देवनारची जी डम्पिंग ग्राउंडला आग लागली होती तो संदर्भ बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे या काही तथ्यानुसार आपण प्रत्येक वेळेस जर आपण त्या दृष्टीला आहारी गेलो जर मनामध्ये भय आपण जर ठेवून राहिलो तर त्यानुसार आपल्याला पुढची येणारी जनरेशन जी आहे ती जनरेशन या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जर त्रास होत असेल तर त्यापेक्षा ह्या गोष्टी करणंच नको या मतावर येईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन आपण न वाढवता आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त चर्चेमध्ये न राहता त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल जे त्याचे सिद्धांत आहेत त्याचा आधार घेऊन आणि प्रॉपर अभ्यासाच्या दृष्टीने पुढे जाऊन आपण येणाऱ्या पिढीमध्ये संभ्रम न निर्माण होईल यासाठी आपण पूर्णपणे अभ्यासू दृष्टीने याच्यावर विमर्श केला पाहिजे. आणि त्याचं मत असं आहे की येणाऱ्या 24 तारखेला जे होलिका दहनाचा जो मुहूर्त आहे त्या मुहूर्ताला पाहता भद्राकाल जरी 11:15 संपतोय तरी ही भद्रा पाताळ लोकी म्हणजे कन्या राशीत चंद्र असल्याने असणार आहे. त्यामुळे ही भद्रा काळ आपल्याला त्रासदायक नाही. 24 तारखेला जे ग्रहण आहे ते ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाहीये. त्यामुळे त्या ग्रहणाचा आपण कोणताही विचार नाही करायचा. ते ग्रहण पाळण्याच्या बाबतीचे कोणतेही आपण कुचर्चामध्ये जायचंही नाहीये. आपल्याला त्या ग्रहणाबाबतीत माहिती देखील ठेवायची आवश्यकता नाही कारण ते ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही. त्यामुळे सर्व गर्भिणींनी आपण रिलॅक्स राहा. या ग्रहणाचा काहीही टेन्शन घेऊ नका. याच्यानंतर एप्रिल महिन्यात पण एक ग्रहण येणार आहे, ते ग्रहण सुद्धा भारतात दिसणार नाहीये. त्यामुळे त्या ग्रहणाची देखील चिंता करायची आपल्याला आवश्यकता नाही. त्यामुळे आपण या बाबतीत रिलॅक्स राहा. होळीच्या पर्वकालामध्ये ग्रहणाचं टेन्शन नाहीये, होळीच्या पर्वामध्ये भद्रकालाचं टेन्शन नाहीये. होळी पूर्ण आनंदाने आपण सेलिब्रेट करू शकता. उत्साहाने होळी सेलिब्रेट करा. कोणत्याही व्हिडिओला व्हायरल व्हिडिओला तथ्य आपण मानू नका. होळी ज्यावेळेस आपण पेटवत आहात त्यावेळेस आपण काही मंत्र म्हणले पाहिजेत. विशेषतः राक्षोघ्न मंत्राची प्राचीन परंपरा आहे. परंतु जर आपल्याला राक्षोघ्न मंत्र येत नाही तर तुम्हाला स्क्रीनवर जो मंत्र येतोय तो मंत्र आपण लिहून ठेवा अथवा त्याला रेकॉर्ड करून घेऊ शकता. त्या मंत्राने आपण होलिका दहन करा. अथवा तोही मंत्र आपल्याला जमला नाही तर त्याच्यानंतर मी छोटा एक मंत्र तो पण लिहून देतो. आपण त्या मंत्राने होळी दहन करू शकतो. मंत्र असा आहे जो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. अस्माभिर यत्र सौंत्रस्तै कृतास्त्वं होलिके यतः अतस्त्वाम पूजयिष्यामी भूते भूती प्रदा भव. या मंत्राने आपल्याला होलिका जी आहे ती पेटवायची आहे. अथवा हा मंत्र आपल्याला प्रॉपर जमत नाही आहे तर ओम होलिकायै नमः
या मंत्राने आपण होळी जे आहे ते प्रज्वलित करू शकता. या बाबतीत कोणत्याही आपण तथ्यावर विश्वास ठेवू नका. जे आहे तथ्य आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत. हा जो श्लोक आता तुम्हाला दिला हा मुहूर्त चिंतामणीच्या आधारे आहे. त्यामुळे मुहूर्त चिंतामणी आणि धर्मसिंधू हे दोन ग्रंथ जे आहेत ते आपल्याला आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये व्हॅलिड मानले गेले. त्याच्यामुळे याच्यावर कोणतीही शंका नसावी. पूर्णपणे विश्वास ठेवून आपण हा होळी पर्व काळ जो आहे तो सेलिब्रेट करा. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही होळी आपल्या समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, ज्या घटना आपल्याला संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या असतील तर त्याचं सर्व शमन करू. उत्तम संस्कृती जी गुढीपाडव्याच्या नंतर आपल्याला नवीन वर्षाची येणार आहे ती कोणत्याही आपल्यामध्ये राग, विद्वेषण किंवा कोणत्याही सामाजिक हालचालीला, ज्या सामाजिक हालचाली आपल्या संस्कृतीचं लोप करते आहेत त्याच्यावर नायनाट करणारी ठरो. ही होळिका पर्वकाल आपल्याला उत्तम आरोग्याची असो. यामध्ये सर्व भाविकांना उत्तम आरोग्य लाभावं याच्यासाठीच प्रार्थना सर्व भाविकांनी मिळून करायची आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. कोणतीही शंका कुशंका अजून असेल तर आपण दिलेल्या नंबरवर फोन करून अथवा मेसेज करून आम्हाला विचारू शकता. तोपर्यंत ओम साईराम. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.